तुम्ही उपवास करत असाल तर या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि अशा परिस्थितीत तुम्ही हे आरोग्यदायी पेय पिऊ शकतात, जे शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास त्याचबरोबर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात। चला तर मग जाणून घेऊयात, उपवासादरम्यान हे आरोग्यदायी पेय तुम्हाला ठेवतील हायड्रेटेड आणि ऊर्जावान। उपवासादरम्यान फक्त फळं, दुधी भोपळा आणि बटाटे ह्यासारख्या भाज्या आणि शिंगाड्याचं पीठ ह्या गोष्टींचा आहारात समावेश करून त्या पदार्थांचं सेवन करतात। नवरात्रीच्या ह्या दिवसांमध्ये लोक फक्त ह्या गोष्टींपासून बनवलेले पदार्थच खातात, पण उपवासाच्या ह्या काळात, ह्या कडक उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही काही आरोग्यदायी पेय बनवू शकतात आणि ते पिऊही शकतात, कारण या पेयांच्या सेवनानं तुमच्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात। चला तर मग जाणून घेऊयात ही कोणती आरोग्यदायी पेय आहेत। एक म्हणजे बनाना शेक। केळीचं सेवन केल्यानं तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते, म्हणून अनेक जण उपवासाच्या वेळी केळीचं सेवनही करतात। तुम्ही सुद्धा केळी खाण्याऐवजी केळीचा शेक बनवून पिऊ शकतात। बनाना शेक बनवण्यासाठी प्रथम केळी सोलून त्याचे लहान लहान तुकडे करा। मिक्सर जारमध्ये केळी, दूध, साखर आणि साखर किंवा मध घाला। शेक स्मूदी किंवा क्रीमी होईपर्यंत बारीक करा। जर तुम्हाला कोल्ड बनाना शेक आवडत असेल तर तुम्ही त्यात बर्फाचे तुकडे घाला आणि अशा पद्धतीनं बनाना शेक प्यायल्यानं तुम्हाला ऊर्जाही मिळेल आणि त्यासोबतच तुमचं पोटही भरलेलं राहील। पण मधुमेहाच्या रुग्णांनी ते पिणं टाळावं, कारण ज्यामध्ये नैसर्गिक साखर असते, जी रक्तातील साखरेची पातळी वाढवू सुद्धा शकते। दुसरं आहे नारळ पाणी। नारळाचं पाणी हे शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेटेड करण्यात मदत करते। त्यात पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम ह्यासारखे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढायला मदत करतात आणि अशातच नारळ पाणी हे शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा प्रदान करायला सुद्धा मदत करतात। अशा परिस्थितीत तुम्ही उपवास करताना नारळ पाणी सुद्धा पिऊ शकतात। तिसरा म्हणजे फळांचा ज्यूस। उपवासाच्या वेळी तुम्ही फळांचा ज्यूस सुद्धा पिऊ शकतात, यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि शरीर हायड्रेटेड राहील। सफरचंदाचा ज्यूस, संत्र्याचा ज्यूस आणि अननस किंवा डाळिंबाचा ज्यूस सुद्धा उपवासादरम्यान सेवन करू शकतात। त्यानंतर आहे लस्सी। उन्हाळ्यात अनेकांना लस्सी प्यायला खूप आवडते, कारण की लस्सी शरीराला थंडावा देते, त्यासोबतच पोटासाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते। म्हणून तुम्ही उपवासाच्या वेळी लस्सी सुद्धा पिऊ शकता। हे तुमच्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवायला मदत करेल। आणि अशाच प्रकारची माहिती सगळ्यात आधी मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। धन्यवाद।